Good morning friends, myself Ingle Mayur Lakshman. Welcome to our Capital Modern School, a new session of online teachings. Last grade, Varsha Madam, you have taught unit number 1, Q for question and completed the activity 1. So today I am going to learn this unit's activity 2A, 2B or activity 3. So let's look at your books. Page number 2. Read the sentence carefully, read the questions and mark full all of the question that are the answer in the statements. म्हणजे यामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिला आहे आणि प्रश्नाच्या खाली 3 भाग आहेत A, B, C. त्यापैकी त्या प्रश्नाशी रिलेटेड कोणता भाग योग्य आहे त्या योग्य भागाला तुम्हाला काय करायचंय टिक मारायचे. तर चला या ठिकाणी 5 प्रश्न आहेत. त्या 5 पैकी मी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न सोडवून देणार आहे. बाकीचे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे ऍक्टिव्हिटी 2A मध्ये. त्यामध्ये आपण पहिला प्रश्न बघूया. लुक ॲट युअर बुक्स. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायचंय त्या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे सुनीता विल्यम्स स्टेड इन द पेस फॉर 36 डेज. आता या ठिकाणी 3 प्रश्न आहेत A, B, C. त्यापैकी योग्य प्रश्न या प्रश्नाशी निगडीत प्रश्न म्हणजे उत्तर आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी असे प्रश्न शोधायचे की ज्याच्याशी याचं उत्तर काय करतंय मिळतं जुळतंय. बघा बघ पहिला प्रश्न या ठिकाणी दिला आहे वेअर डिड सी स्टे. पुढे स्टे होती ती इन पेस. मग आपला पहिला प्रश्न काय करतोय जुळतो. मग आपल्या पहिल्या प्रश्नाला काय करायचंय योग्य टिक म्हणजे टिक करायचंय. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची कोणत्या ठिकाणी करायची आहे. सेकंड क्वेश्चन त्यामध्ये बी आहे हु स्टेड इन द पेस. हु म्हणजे कोण कोणतं सुनीता विल्यम्स. हा पण प्रश्न आपला योग्य होतो. त्या प्रश्नाला पण तुम्हाला योग्य टिक करायची आहे. फॉर हाऊ मेनी डेज डिड सी स्टे इन द स्पेस. 3 नंबरचा पण प्रश्न तिथे लागू होते त्याला तुम्हाला टिक करायची. आता सेकंड क्वेश्चन द थिएटर वॉज फर्स्ट डेव्हलप्ड इन ग्रीस ॲज ए पार्ट ऑफ रिलिजियस व्यू. हा ठिकाणी सेकंड प्रश्न आहे. या सेकंड प्रश्नामध्ये पण 3 भाग दिले A, B, C. त्याच्यापैकी तुम्हाला कोणकोणता भाग त्या ठिकाणी योग्य आहे किंवा त्याच्याशी मिळता जुळते तुम्हाला तुम्ही काय करायचंय टिक करून योग्य प्रश्न त्या ठिकाणी शोधायचा आहे. बघा तर प्रश्न क्वेश्चन काय होता द थिएटर वॉज फर्स्ट डेव्हलप म्हणजे थिएटरचा पहिला भाग काय झाला विकसित झाला कुठे ग्रीसमध्ये. मग आता बघा प्रश्न आहे व्हॉट वॉज डेव्हलप इन ग्रीस. काय झालं डेव्हलप ग्रीसमध्ये द फर्स्ट भाग. व्हाय वॉज द थिएटर डेव्हलप चालेल का नाही चालणार. वेअर डिड द फर्स्ट थिएटर डेव्हलप. पुढे होतं फर्स्ट थिएटर डेव्हलप ग्रीस ॲज द पार्ट. म्हणजे आपल्याला काय कोणता भाग देणार आहे सेकंड अँड बी अँड सी. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3, 4 आणि 5 तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या खाली उत्तर पर्याय दिले A, B, C. त्यामध्ये योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्याचं आन्सर काय करायचंय बुक्स मध्येच काय करायचंय कंप्लीट करायचंय. नाउ लेट्स द ऍक्टिव्हिटी B. फ्रेम क्वेश्चन्स टू गेट अंडरलाइन द वर्ड्स ॲज आन्सर. म्हणजे या ठिकाणी काय दिले एक प्रश्न दिलाय आणि त्या प्रश्नाच्या खाली काही अंडरलाइन म्हणजे काही अधोरेखित केलंय. मग अधोरेखित करणारा शब्द काय आला पाहिजे आपला उत्तराच्या भागामध्ये आला पाहिजे किंवा प्रश्नामध्ये आला पाहिजे. अशा प्रकारे तुला काय करायचं आहे प्रश्न तयार करायचा आहे. बघा तुम्हाला एक्झाम्पल म्हणून तिथे एक प्रश्न सोडवून दिला आहे सुनीता ग्रॅज्युएटेड फ्रॉम द फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तो प्रश्न तयार केला त्यांनी पहिला हु ग्रॅज्युएटेड फ्रॉम द फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता हु म्हणजे कोण सुनीता विल्यम्स. मला प्रश्नाचा अर्थ दिला सुनीता. सेकंड वेअर डिड सुनीता ग्रॅज्युएटेड. ती कुठे ग्रॅज्युएट झाली फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मिळालं उत्तर. तर अशा प्रकारे या ठिकाणी पण तुम्हाला 5 प्रकारचे क्वेश्चन दिले आणि 5 प्रकारच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 भागामध्ये काय करायचंय आन्सर म्हणजे तुम्हाला 3 भागामध्ये काय करायचंय प्रश्न तयार करायचे. यामध्ये पण मी तुम्हाला फर्स्ट 3 वाले सोडवून देणार. उरलेले 4th and 5 तुम्हाला काय करायचे स्वतः सॉल्व करायचे. या ठिकाणी तुम्हाला व्हॉट
So let's start first question. My friends visited Amit village last vacation. म्हणजे माझ्या मित्रांनी लास्ट सुट्टीमध्ये कुठे विजिट दिली? अमितच्या गावाला. मग आता आपण प्रश्न पहिला विचारू शकतो, हू विजिटेड अमित लास्ट वेकेशन? कुठे गेला होता तो? माय फ्रेंड्स. व्हॉट डिड माय बेस्ट फ्रेंड विजिटेड लास्ट वेकेशन? काय केलं त्यांनी? ते उत्तर आपल्याला तिथे लिहायचे. आता बघा सेकंड मध्ये कन्हैयालाल मुंशी रोड द पठाण इन प्रभुता इन 1906. म्हणजे कन्हैयालाल मुंशीने पठाण इन प्रभुता 1916 मध्ये रोड केलं म्हणजे लिहिलं. मग आपल्या ठिकाणी काय करायचं? प्रश्न करायचा आहे. मग प्रश्न आपण करू शकतो, हू रोड द पठाण इन प्रभुता? हू म्हणजे कोण? पठाण इन प्रभुता कोणी लिहिलं? तर उत्तर मिळते आपल्याला कन्हैयालाल मुंशी. सेकंड, व्हॉट डिड कन्हैयालाल मुंशी रोड? त्यांनी काय लिहिलं? तर कन्हैयालाल मुंशी रोड हे पठाण इन प्रभुता. मिळाला प्रश्न. आता आपण पुढचा तिसरा प्रश्न करू शकतो, व्हेन डिड कन्हैयालाल मुंशीला राईट पठाण इन प्रभुता? त्यांनी कधी लिहिलं? तर उत्तर मिळते आपल्याला इन 1916 म्हणजे 1916 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, सुनीता विल्यम वॉज बॉर्न ऑन 19 सप्टेंबर 1965 इन ओहियो. म्हणजे सुनीता विल्यमचा 19 सप्टेंबर 1965 मध्ये ओहियो या ठिकाणी जन्म झाला. आता आपल्याला याच्यात 3 प्रश्न करायचे, की ज्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? अंडरलाईन भाग केलेला येणार आहे. मग आता आपण प्रश्न पहिला करू शकतो, हू वॉज बॉर्न इन 1956? 1956 मध्ये कोणाचा जन्म झाला? तर आन्सर मिळते सुनीता विल्यम. सेकंड क्वेश्चन आपण करू शकतो, वेअर वॉज द सुनीता विल्यम बॉर्न? सुनीता विल्यमचा जन्म कुठे झाला? त्याचं उत्तर येते ओहियो. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी 3 किंवा 2 प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. राईट डाउन युअर बुक्स अँड देन राईट डाउन युअर नोटबुक. नाउ स्टार्ट activity number 3. Here are some riddles. Try to solve them in groups and then write in the answer. या ठिकाणी काही पझल्स काही क्वेश्चन दिले, त्याचं उत्तर तुम्हाला काय करायचंय? शोधायचंय आणि ते लिहायचंय. It began just where it ends and your lovely house there it stands. What is it? म्हणजे it began just where it ends. तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हा त्याचा अंत होतो. and your lovely house तुमच्या घराजवळ असतो. there it stands त्या ठिकाणी तुम्ही त्या उभे असतात. what is it? काय ते? तर त्याचा अर्थ असतो रोड. बघा सुरुवात करतो, एंड होते, रोडावर चालतो, एका ठिकाणी संपतो. and your lovely house रस्त्यावर तुमचं सुंदर घर असतं. and there is a stand आणि रस्त्यावर तुम्ही उभे असतात. त्याचं उत्तर आहे रोड्स. आता सेकंड नंबर, नो टंग नो इयर आय कॅन स्पीक अँड सिंग अँड हिअर हू आय एम. बघा मला जीभ नाही, कान नाही, आय कॅन स्पीक अँड सिंग हिअर, मी तरी पण ऐकू शकतो, बोलू शकतो. हू आय एम, मी कोण आहे? काय वाटतं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? काय असणार? मला जीभ पण नाही, कान पण नाही, तरी पण मी गाणं पण म्हणू शकतो आणि ऐकू पण शकतो. कोणती अशी वस्तू आहे? इमॅजिन तुम्ही करू शकता. दॅट इज द टेप रेकॉर्डर. बघा टेप रेकॉर्डर मध्ये आपण कॅसेट लावली, गाणं ऐकू पण येतं आणि बोलू पण शकतो. आता जर आपला मोबाईल फोन निघाला आहे, मोबाईल फोन मध्ये आपण मेमरी कार्ड लावलं, तर मेमरी कार्डवर आपल्याला गाणं ऐकू पण येतं आणि बोलू पण शकतो. म्हणून ते झालंय टेप रेकॉर्डर. सी नंबर, इट रन्स नाईट अँड डे बट नेवर रन्स अवे. व्हॉट इज दॅट? बघा इट्स रन्स नाईट अँड डे म्हणजे काय करतं? दिवसा पण पळतं आणि रात्री पण पळतं. बट नेवर रन्स अवे, परंतु कधीच पळत नाही. व्हॉट इज दॅट? काय असं? कोण दिवसा पण पळतं? माणूस तर दिवसा पळत नाही, रात्री पळत नाही. दिवसा पळला तर रात्री आराम करतो. अशी कोणती वस्तू असू शकते की तुम्हाला जी दिवसा पण पळते पूर्ण आणि रात्री पण पळते, पण नेवर रन अवे, परंतु ती कधी पळत नाही? काय असं तुम्हाला काय वाटू शकतं? काय असू शकतं विद्यार्थी मित्रांनो? गेस करा. एनीबडी टेल मी व्हॉट इज इट दॅट?
कोणी सांगू शकतं का याचा आन्सर काय असू शकतं? That is, this is the thing of our clock. This is the runaway night and this is the runaway day. But never run. याचं उत्तर आहे clock. घड्याळ दिवसा पण पळतंय आणि रात्री पण पळतंय. Last, this is house on wheels runs a race. It takes people from place to place. What is this? बघा, this is house on wheels runs a race. It takes people from place to place. This is house, एक घर आहे on wheels on runs आणि ते घर कशावर पडतंय? चाकांवर पडतंय. It takes people आणि त्या व्यक्तींना लोकांना त्यांच्या घरापर्यंत काय करतो? पोहोचवतो. तो what is that? अशी कोणती वस्तू आहे की जी चाकांवर पडते, जी घरासाठी असते आणि ती प्रत्येक व्यक्तीला आपल्या ठिकाणापासून आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचवते? एनीबडी टेल मी? एनीबडी गेस? कोणी सांगू शकतं का की अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचते आणि घरासारखी वाटते आणि आपण त्याच्यामध्ये प्रवास करू शकतो? मी तुम्हाला क्लू दिलाय, प्रवास करू शकतो. अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या ठराविक आपल्याला पूर्ण घरापर्यंत पोहोचवते, जी चाकांवर चालते? नो एनीबडी टेल? सो दॅट इज अ ट्रेन. ट्रेन बघा घरासारखी असते, आपण आरामदायीच्या बसू शकते, चाकांवर चालते आणि आपल्याला प्रत्यक्षात ते आपल्या घरापर्यंत पोहोचवते. सो in this way today are going to completed activity 2A, activity 2B and then completed activity 3. So all of you students, all this activity 2A, 2B and 3 write down your SW and completed this away. Now shall we stop